आणि यानंतर अतिशय संतापजनक बातमी समोर येते पुण्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जवळपास 30 कोटींचा निधी जो गरीब रुग्णांसाठीचा होता तो वापरलाच नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने दिलेल्या अहवालामध्ये गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर राज्यामध्ये जवळपास 486 धर्मादाय रुग्णालये आहेत। गरिबांना चांगल्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित असतात। निर्धन गरीब रुग्णांसाठी 20% बेड्स राखीव ठेवणे हे बंधनकारक आहे। वार्षिक उत्पन्न 1,80,000 पर्यंत असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात। वार्षिक उत्पन्न 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत असेल अशा रुग्णांना 50% सवलत उपचारांमध्ये मिळते।